धक्का ओंकारकरांच्या स्वरूपात पुढचा चेंडू निलेश गायकरचा उंच मारलेला चेंडू बघूया आता. आतापर्यंत भाऊ भाऊ ऐकले पण आता बाप बेट्या या ग्राउंडला आलेले. नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका व्हिडिओमुळे. जरा घसा बसलाय पण समजून घ्या. आज आपण आलो आहोत मालाटे या ठिकाणी. आज या ठिकाणी आहे MPL अर्थात मालाटे प्रीमियर लीग, ज्याचं स्वरूप मी थोड्या वेळ सांगेन. तर चला जाऊया थेट मैदानात. हे आहे स्पीच. या ठिकाणी यांनी पाण्याची सोय केलेली आहे आणि अर्थातच हे शेतामध्ये बनवलं आहे, पण उत्तम प्रकारे बनवलेलं आहे मैदान. तिथं आता उद्घाटन कार्यक्रम सुरू आहे. चला बघूया आपण. ॲक्च्युली यांच्यात IPL प्रमाणे ऑप्शन होतं. सुरू होणारा पहिला साथ जयप्रपाटी प्रथम टॉस जिंकून टॉस विन कोण आहे? टॉस विन हॅलो. सर्व खेळाडूंचे सहर्ष स्वागत. लवकरच मालाटे प्रीमियर लीग पर्व दुसरे याला सुरुवात होणार आहे. पहिला सामना पाहायला मिळेल का नंतर कदरांच्या. आणि हा पहा स्ट्रेट ड्राईव्ह, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी नक्की प्रयत्न करतील गायकर, मात्र दुसऱ्या रन सुद्धा पूर्ण केली. काहीशी थोडीशी खेळपट्टीचा पाठवतोय का, मात्र लेग साईडला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का, मात्र मालाटे सुपर किंग आणि बाई फायटर. हा ठीक आहे. सरबत कुठे ठेवलात? ओंकारकरांनी एक धाव धावून काढलेले आहे. दुसरी धाव काढणार आणि एकच धाव एका धाव. सुपर किंग मालाटे सुपर किंग संतोष ठमके अतिशय चांगला फटका पेटवलेला. एक धाव काढलेले. देवचंद भागात आणि दुसरा धाव करण्याचा प्रयत्न आणि चकवत आहे ते बॉलरला खेळाडूना गजरामध्ये करायचे आहे. पुढचा चेंडू निलेश गायकरचा उंच मारलेला चेंडू बघूया. एक धाव काढलेले आणि मला वाटतं एकाच धावेवर देवचंद भगत यांना समाधान मानावं लागेल. चांगली अशी फिल्डिंग केलेली आहे ती. संघाने पाठवा आपले खेळाडू. उंच मात पेटवलेला चेंडू. एक धाव. थोडीशी मिस फिल्डिंग केल्यामुळे एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकच धाव. एका धावेवर समाधान. पुढचा चेंडू एकच धाव. चांगला क्षेत्ररक्षण. धक्का ओंकारकरांच्या स्वरूपात पुढचा चेंडू निलेश गायकरचा उंच मारला चेंडू बघूया आता. खेळ बाद. सुरेख असं क्षेत्ररक्षण कोणी घेतले तुझे? सागर कांबळे. अतिशय चांगली अशी फिल्डिंग सागर कांबळे कडून. उंच त्या जोडीचा संभव आणि अतिशय सुरेख झेल. मी सांगितलं युवराज असा सुरेख झेल घेतलेला आहे आणि राजा बाद झालेला आहे. हा तिसरा धक्का. आंबे त्याने गाजवलेलं क्रिकेट मैदान आहे. आतापर्यंत भाऊ भाऊ ऐकले पण आता बाप बेट्या या ग्राउंडला आलेले. त्या मालाटे ग्राउंडला संतोषचा पुढचा चेंडू आणि सामना करणारे देवराज. बघा जुन्या खेळाडू असून थोडीशी मिसफिल्डिंग आली. जुन्या खेळाडूने आल्या फटका मारलेला आहे आणि 2 धावा धावून काढलेले आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 15. सकाराम मामाकडून भगवानला 500 शेट काढला. उंच मारलेला चेंडू बघूया आणि ड्रॉप केलेला आहे 4 धावा. जुना खेळाडू असून अतिशय आणि आपल्या गावचे तरुण कार्यकर्ते नागेश लोखंडे त्यांचे सुद्धा या खेळाडूंच्या वतीने हार्दिक स्वागत. ज्ञानेश्वर राऊत संघाचे संघ मालक राजेंद्र भोगटे एकनाथ आता शिक्षक
चेंडू न दिसता फटकवलेला चेंडू आणि काय ड्रॉप केलेला पुन्हा एकदा देवराजची आणि अशा प्रकारे पुन्हा देवराज ठामकीने 2 धावा काढलेले आणि बापसाहेब बेटा ज्याला अजून बॅटी लावता आलेले